नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की बाळजाने फुल प्लॅन केलेला आहे कृष्णाची बदनामी करण्याचं, कृष्णाला त्रास देण्याचं, निवडणुकीच्या आदल्या दिवशी कृष्ण आणि दुष्यंतमध्ये गैरसमज निर्माण करून कृष्णाचं खच्चीकरण करण्याचं. पण कृष्णाने एका दमात बाळजाचा हा सगळा डाव उधळून लावलेला आहे आणि बाळजाला दाखवून दिलेला आहे की खऱ्या प्रेमाची ताकद काय असते ते. त्यासाठी बाळजाने जो काय वापर केलेला आहे, ज्या काही गोष्टी वापरलेल्या असतात त्यामध्ये पूजा एक असते, पूजाची सुद्धा वाट लागणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पूजाला आता 50,000 रुपये बाळजाबाई देत असतात. पूजाला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण एवढे पैसे मिळत आहेत, या पैशांचं करायचं काय आणि त्याचबरोबर 50,000 रुपये आणि असं काय काम करायचं आहे, हा एकच प्रश्न तिच्या समोर असतो. म्हणून ती बाळजाबाईंना विचारू लागते की हे सगळे पैसे म्हणजे कशासाठी देत आहे तुम्ही, ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे असं ती विचारते. तेव्हा बाळजाबाई म्हणतात की हो, 50,000 आहेत. आम्ही जे काम सांगतोय ते काम करायचं तरच तुला हे पैसे मिळतील. तेव्हा मात्र इकडे पूजा म्हणते की चालेल. पूजा आता या कामासाठी लगेच तयार झालेली असते, कारण ती किती मूर्ख आहे ते आपल्याला माहितीच आहे. एकतर तिला कृष्णाचं वाटोळं करायचं आहे आणि दुसरं ती पैशांसाठी तेवढीच हापापलेली असते. इकडे बाळजाबाईंनी बरोबर संधी साधलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की उद्या जेव्हा आम्ही काम सांगेल तेव्हा हे काम अगदी व्यवस्थित पद्धतीने पूर्ण झालं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. आता ती तयार झालेली आहे, जे काय काम करायचं आहे ते करायला ती तयार झाली, कारण तिला पैसे मिळणार आहेत आणि दुसरीकडे कृष्णाचं सूड घेता येणार आहे. बाळजाबाईंनी तिच्या पुढे नोटांचं बंडल टाकलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की हे पैसे घ्यायचे आणि कामाला सुरुवात करायची. आता मात्र पूजा या गोष्टीसाठी तयार होते. पूजाने ते पैसे घेतलेले आहेत आणि पूजाने तयारी दाखवलेली आहे. बाळजाबाई खुश असतात. या कृष्णाची अशी वाट लावायची आहे की तिने कधी स्वप्नातही विचार केला नसेल, असं यांनी ठरवलेलं असतं. पूजा तर तयारच झाली. त्यानंतर बाळजाबाई सांगत असतात की ही निवडणूक जिंकणं खूप गरजेचं आहे. काहीही झालं तरीही ही निवडणूक आम्हाला जिंकायलाच पाहिजे. इकडे कृष्णा हंतरून टाकत असते. त्यावेळेस दुष्यंत तिथे येतो आणि म्हणतो, काय मग भावी सरपंचबाई, असं म्हणत कृष्णाला तो मिठीत घेतो. तेव्हा मात्र कृष्णा म्हणत असते की काय आहे हे, काय हो तुम्ही हे सगळं दुष्यंत सरकार सारखं भावी सरपंच असं काय करताय, तुम्हाला माहिती आहे ना खरं काय खोटं काय, मग कशासाठी ना हे सगळं. तेव्हा मात्र दुष्यंत म्हणत असतो की काय खोटं आहे सांगा बरं. आणि कृष्णा, तू असं स्वतःला कमी लेखू नकोस, तुला माहिती आहे काय होऊ शकतं आणि गोष्टी कशा पद्धतीने होऊ शकतात, हे सगळंच तुला माहिती आहे. त्याच्यामुळे तू कोणत्याही गोष्टींचा चुकीच्या पद्धतीने विचार करू नकोस, असं दुष्यंत कृष्णाला सांगत असतो. पण कृष्णाचं असं म्हणणं असतं की नाही, हे कसं शक्य आहे, काहीही झालं तरीही आता बाळजाबाई आपल्याला माहितीच आहेत त्या कशा आहेत ते. मग बाळजाबाई ज्या पद्धतीने हे सगळं करणार आहेत, पैसे, लोकांच्या मनात असलेली दहशत, या सगळ्या गोष्टींच्या पुढे आपला काय निभाव लागणार आहे. जी गोष्ट पूर्णच होणार नाही त्यामध्ये आपण का विचार करायचा, हा विचार कृष्णाच्या डोक्यात चालू असतो. तेव्हा दुष्यंत म्हणतो की कृष्णा, हे सगळं काय चाललंय, म्हणजे मला ना ही अशी रडू रडू करणारी कृष्णा आवडत नाही. अशी कशी कोल्हापूरच्या रांगड्या मातीतली कृष्णा कशी वाटते सांग बरं. आणि हे सगळं काय चाललंय तुझं, होणार नाही. पण हे सगळं तुला कोणी सांगितलं होणार नाही म्हणून, सगळ्या गोष्टी होणार आहेत, काळजी नको करूस, असं दुष्यंत कृष्णाला सांगत असतो. जे काय घडणार आहे ते तुला माहिती, आणि आता मला सांग, तुझ्या डोक्यात हे विचार काय येत नाहीत की या लोकांना गरज आहे. विचार कर, कारण बाळजाबाई कशा आहेत ते तुला चांगलंच माहिती, कारण मी त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून होतो. पण जेव्हा त्यांनी आपल्या संसारावरती वार करायचं, घाला घालायचं ठरवलं, तेव्हा मी ठरवलं की बाळजाबाईंच्या विरोधात लढायचं. आज या गावकऱ्यांना तुझी गरज आहे. जर बाळजाबाई सरपंच झाल्या तर काय होऊ शकतं याचा विचार केलायस का कृष्णा तू, असं म्हणत दुष्यंत हे सगळं बोलत असतो.
कृष्णाच्या डोक्यात मात्र विचार चालू असतात. कृष्णाला कळत नसतं की हे सगळं काय आहे. दुष्यंत तिला समजवतो तेव्हा कृष्णा म्हणते, नाही, आता माघार नाही. आता काही जरी झालं तरी माघार घ्यायची नाही, एवढं मी ठरवलंय. कारण काहीही असलं तरीही ही कृष्णा लढणार, उद्याची प्रचारसभा होणार. कारण दुष्यंतने तिला सांगितलेलं आहे, वेळ खूप कमी आहे. जर आपण उद्याची प्रचारसभा नाही गाजवू शकलो तर. कारण त्यानंतर आचारसंहिता लागणार आहे आणि मग डायरेक्ट तुला माहिती आहे काय होणार आहे ते. हे ऐकल्यानंतर कृष्णा मात्र म्हणत असते की बरोबर आहे, उद्या प्रचारसभा होणार, उद्या सकाळी आपल्या अंगणात प्रचारसभा होणार आहे. इकडे बाळजाबाईंनी सुद्धा तेच सुरू केलेलं असतं. गणपतला सांगितलेलं असतं पैशाचा पाऊस पडायचा. काही झालं तरी ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. जर काही निवडणूक मी हरले तर मला जेलात जावंच लागणार आहे, असं बाळजाबाई म्हणालेले असतात. तेव्हा मात्र इकडे कृष्णा दुष्यंत दोघंही आता फुल तयारीत असतात. काहीही झालं तरीही ही लढाई लढायची आहे. आता कृष्णाला दुष्यंत म्हणतो, दॅट्स द स्पिरिट. ही गोष्ट मला आवडते. आता कशी ही माझी कृष्णा आहे, रांगड्या मातीतली. बाळजाबाईंना खरं तर भीती वाटत असते. जर कृष्णा जिंकली तर आपली वाट लागणार आहे हे बाळजाबाईंना वाटत असतं. आणि म्हणूनच बाळजाबाई हे सगळं बोलत असतात. काहीही झालं तरीही बाळजाबाईंना चांगलंच माहिती आहे की त्यांनी काय गोंधळ घालून ठेवलेले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि ते सगळे गोंधळ कृष्णाला माहिती आहेत. त्यामुळं बाळजाबाईंनी कितीही ठरवलं, काहीही ठरवलं तरी बाळजाबाई मात्र या सगळ्यामध्ये अडकणार हे नक्कीच असतं. इकडे बाळजाबाईंनी फुल तयारी केलेली आहे. पैशाचा पाऊस पडायची तयारी केलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र बाळजाबाई गणपतला सांगत असतात, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या पद्धतीने हँडल करायच्या आहेत. इकडे दुष्यंत आणि कृष्णाची सुद्धा फुल तयारी झालेली आहे आणि उद्याच्या प्रचार सभेसाठी कृष्णा सज्ज आहे. इकडे भक्ती अगदी पोस्टर तयार करत असते, पॅम्पलेट तयार करत असते. कृष्णाला जी सगळी मदत लागणार आहे ती करत असते. तेवढ्यातच भक्तीकडे पूजा येते आणि म्हणते, हे घे हळद दूध. भक्तीला तर धक्काच बसतो. भक्ती म्हणते, काय आहे हळद दूध म्हणजे? आज दिवस कुठं उगवलाय? तेव्हा ती म्हणते, शिल्लक राहिलेलं ना म्हणून देते तुला, घे. मग भक्ती ते दूध घेते. भक्तीला माहीतच नसतं की पूजीचं हे सगळं काय चाललंय. पूजी तिला म्हणत असते, मला कळत नाही आहे, पण तुझी लाडकी बहीण निवडणुकीला उभी राहिली आहे. मला पण वाटायला लागले की तिची साथ दिली पाहिजे, तिच्या बाजूने असलं पाहिजे. तेव्हा भक्ती म्हणते, म्हणजे अगं पूजे, एवढं पण बदलू नकोस गं, लोकांना विश्वास बसणार नाही तुझ्यावरती. तेव्हा मात्र पूजा म्हणत असते की अगं भक्ती, मी खरंच सांगते गं, तसं नाही आहे काय, पण मला जे वाटतंय ते सांगते. आता बघ ना, सगळे गावकरी सगळे लोक म्हणत आहेत की कृष्णा सर निवडून येणारे, बाळजाबाईंच्या विरोधात आहे ती. तरीही एवढा गावकऱ्यांना विश्वास आहे म्हणून आपलं म्हटलं. तेव्हा भक्ती म्हणते, बरोबर आहे. भक्ती तोपर्यंत बोलत बोलत तो दुधाचा ग्लास संपवते. भक्तीला माहीतच नसतं की याच्या मागे काय गनिमी कावा आहे आणि भक्ती त्या क्षणी बेशुद्ध पडते. पूजा म्हणते, चल हट, काहीही झालं तरीही त्या कृष्णाला मी जिंकूच देणार नाही. उद्या बघ कृष्णाची काय अवस्था करते, असं भक्तीला इकडे बोलत असते. तेव्हा मात्र इकडे भक्तीला माहीतच नाही आहे की काय घडणार आहे. कारण भक्ती ही कृष्णाला सगळ्या खबरी देत असते आणि म्हणूनच या पूजाने पहिलं भक्तीचा काटा काढलेला असतो. आता भक्ती झोपी गेलेली आहे. पूजाने कृष्णाच्या नावाचं ते पॅम्पलेट हातात घेतले आणि ते फाडलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी भक्ती, दुष्यंत, कृष्णा सगळे जमलेले असतात. प्रचारसभेची सगळी तयारी झालेली आहे आणि मग सगळ्यांची वाट बघत असतात. पण 2च माणसं आलेली असतात. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की 2च माणसं कशी आलेत, काय करायचं आता, हे सगळं कसं हँडल करायचं आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. बंब्या म्हणतो की काय आहे, कृष्णा बंब्याला विचारते. तेव्हा मात्र बंब्यालाही काहीच उत्तर देता येत नाही. आणि मग आता करायचं काय, कारण बाळजाबाईंची पण त्याच वेळी सभा आहे हे सगळं माहिती झालेलं असतं. आणि मग मात्र ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात
तेव्हा इकडे आता पाहायला मिळतं बाळजाबाईंनी सगळी लोक गोळा केलेली आहेत. सगळ्या लोकांना बाळजाबाईंनी एकत्र आणलेलं आहे पैसे देऊन. कारण जयकांतला सांगितलेलंच आहे की सगळ्यांना पैसे द्यायचे आणि इथं आणायचं. काही झालं तरीही कोणीही इथून माघारी जाता कामा नाही. आढळराव फोन करतात आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आढळराव फोन करतात आणि कृष्णाला सांगतात, अगं कृष्णे, इथं जयकांत सगळ्यांना धमकावून गोळा करत आहे. पैसे वाटायचा वगैरे सगळा डाव आहे त्यांचा आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र कृष्णाला धक्का बसतो. आता कृष्णाला पण कळलेलं असतं की काय झालंय, आता करायचं काय. आणि मग मात्र दुष्यंत म्हणतो, बरोबर आहे, बाळजाबाईंनी शेवटी डाव साधला. कृष्णा म्हणते आलेच. कृष्णा बाजूला जाते आणि ती विचार करते आणि ठरवते. कोणाला काहीच माहीत नसतं कृष्णा काय करणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे. सगळे मात्र पाहतच असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कृष्णा त्याचबरोबर बाळजाबाई सगळेजण तिथं असतात. आणि कृष्णाने एक फोन केलेला असतो आणि एका फोनवरती सगळी सूत्र फिरवलेली असतात. आता मात्र काही गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात. बाळजाबाईंचं भाषण सुरू होतं. बाळजाबाई आलेले असतात. तिथं जमलेल्या आयाबायांनो, बंधू भगिनींनो, मी आज तुमच्या पुढे एक दमदार भाषण करणार आहे. हा आपला प्रचार सभेचा हा दिवस आहे आणि तुमच्या पुढे दमदार भाषणाची सुरुवात होणार आहे. हे सगळं बाळजाबाई बोलत असतात. आणि तेव्हा मात्र बाळजाबाईंना पण माहीत नसतं की पुढे काय होणार आहे. आढळराव तिथे येतात आणि बाळजाबाईंना म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय तुझं. बाळजाबाई म्हणत असतात की कळेल तुम्हाला लवकरच. असं म्हणत बाळजाबाईंनी स्वतःलाच खूप शहाणं समजायचं आहे हे ठरवलेलं असतं. हे तर आढळरावांना आधीपासूनच माहिती आहे. आणि तेव्हा मात्र इकडे प्रचारसभा सुरू होते आणि कृष्णाचा गनिमी कावा समोर येतो. ते म्हणजे बाळजाबाईंचं भाषण सुरू झालेलं असतं. मी तुम्हा सगळ्यांना एक गिफ्ट देणार आहे आणि ते गिफ्ट जे आहे ते मात्र, आणि तेवढ्यातच समोर अनुसया दिसते आणि बाळजाची बोलती बंद होते आणि बाळजा मात्र खाली कोसळते. बाळजा बेशुद्ध पडते कारण तिथे अनुसया आणि समर आलेले असतात आणि त्या दोघांनीही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. कारण या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या आहेत ते मात्र पाहण्यासारखं असतं. बाळजाबाईंना सगळा भूतकाळ आठवलेला असतो. त्यांनी स्वतः अनुसयावर गोळी झाडलेली होती. नाव आढळरावांवर आलेलं आहे. आजपर्यंत दुष्यंतच्या मनात आढळरावांच्या बद्दल विष पेरण्याचं कामसुद्धा केलेलं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. बाळजाबाई बेशुद्ध पडलेले असतात. मैनावती त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते पण बाळजाबाई काही केल्या उठत नसतात. आता आढळराव पाहतच राहतात नक्की काय झालंय, कशा पद्धतीने गोष्टी झालेत हे लक्षात आलेलं असतं. आणि आढळराव म्हणतात, काय कृष्णे, काय संधी साधली, डाव साधलाय, खरंच मानलं तुला. आणि इकडे कृष्णाच्या भाषणासाठी आता सगळी मंडळी गोळा झालेली आहेत. सगळी माणसं येत असतात आणि दुष्यंत, कृष्णा त्याचबरोबर सगळेजण खुश झालेले असतात. सगळ्यांना कळलेलं असतं की काय झालंय. कृष्णाचं जोरदार भाषण सुरू होतं. कृष्णा म्हणत असते की काहीही झालं तरीही मी काय तुम्हाला कोणता आश्वासन देणार नाही की मी रस्ते बांधील, काय करील, अमुक करील, तमुक करील. असं कोणतंही आश्वासन मी तुम्हाला देणार नाही. मी फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही मी तुमचा स्वाभिमान परत आणणार आहे. कारण त्या स्वाभिमानाला जी ठेस पोचलेली आहे तो स्वाभिमान मला तुमचा परत आणायचा आहे आणि तुम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवायचं आहे. एवढंच मी ठरवलेलं आहे. असं इकडे कृष्णा बोलत असते आणि कृष्णाचं जोरदार भाषण सुरू झालेलं असतं. आणि ज्या पद्धतीने कृष्णा बोलत आहे ते पाहून सगळेजण इकडे अगदी मंत्रमुग्ध होऊन कृष्णाचं भाषण ऐकत असतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की बाळजाबाईंची सभा तर फेल गेलेली आहे आणि आता मात्र बाळजाबाईंनी लगेच फोन केलेला असतो तो या पूजाला
आणि तिला सांगितलेलं असतं की काम झालं पाहिजे, आजच्याच काम झालं पाहिजे, एवढं लक्षात ठेव. असं म्हणत बाळजाबाईंचा तिला फोन आलेला आहे. मग पुढचं काम काय आहे तर कृष्णाला उद्ध्वस्त करायचं. इकडे समरकडे एक छोटी मुलगी येते आणि ती सांगते, दादा दादा, कृष्णाताईला बाळजाबाईंच्या गुंडांनी जंगलात एकटीनं घेरलंय, असं सांगू लागते. समरला काळजी वाटते. समर कृष्णाला वाचवण्यासाठी जंगलात जातो, पण तिथे गेल्यानंतर काय घडतंय तेच कळत नाही. कारण ज्या पद्धतीने गोष्टी घडत असतात त्या विचित्र असतात. समर आणि कृष्णा दोघंही बेशुद्ध पडलेले आहेत, दोघं एकमेकांच्या मिठीत आहेत. पूजा आणि जयकांत या दोघांनीही त्यांचे व्हिडिओ काढलेले आहेत, फोटो काढलेले आहेत आणि ते सगळं इकडे गावात व्हायरल केलेलं आहे. इकडे बाळजाबाई नाचत असतात, अक्षरशः त्यांना खूप आनंद झालेला असतो आणि त्या खुश झालेल्या असतात. दुष्यंतला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं काय आहे हा प्रश्न पडलेला असतो आणि पूजा तर म्हणत असते आता वाट लागणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.